की अंधाराची कविता माझी पहाटेचं गाणं गाते, काळोखाच्या उन्हाळ्यातून नवी पहाट जन्मास येते. अशी जी पहाट जन्मास आली तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म घेतो. आणि हा सूर्य चमकलाच नव्हे तर शिक्षणाने सर्व विश्वाला प्रकाशित केलं. आजच्या या शुभदिनी एवढंच म्हणावंसं वाटते की जो शिक्षणाचा वारसा आम्हा शिक्षकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, तो वारसा एक शिक्षक म्हणून आपण समोरणे लागेल. कारण आपण विद्यार्थी घडत आहोत. विद्यार्थी घडत असताना पुस्तकातून दिल्या जाणारे ज्ञान हे तर काम आपण करत आहोत. जसं सरांनी सांगितलं की विद्यार्थी घडवताना ज्या 4 पायऱ्या आपण लक्षात ठेवतो आहे, सुशिक्षित ते सृजनशीलपर्यंतच्या, त्याच्यामध्ये फक्त विद्यार्थी घडवून फक्त विद्यार्थ्याला शिक्षित न करता ह्या शिक्षणाचं शस्त्र ज्या सनातन काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरून त्या जगाचा उद्धार केला, तसंच एक छोटं कर्तव्य आपल्याला या ठिकाणी पार पाडायचं आहे. आणि तेच खऱ्या अर्थाने आजच्या या दिवसाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचं सार्थक होईल. ते म्हणजे आम्ही शिक्षक या नात्याने जेव्हा विद्यार्थी घडवतो आहे, तो विद्यार्थी फक्त पुस्तकी ज्ञान घेऊनच नव्हे तर त्याला त्या शिक्षणाचा जीवनामध्ये आणि जीवन जगण्यामध्ये काय वापर करता येईल हेही शिकवणं महत्त्वाचं झालेलं आहे. आज ती काळाची गरज झालेली आहे. विद्यार्थी शिकतो आहे, समोर जातो आहे, स्वतःचं नाव लौकिक करतो आहे. हे अभिमानाची बाब आहे आणि ती आज इथे अनुभवायला मिळाली. ज्याप्रमाणे आज विद्यार्थ्यांमध्ये भाषण शैली खूप प्रभावशाली झालेली आहे, म्हणजे नक्कीच आम्ही शिक्षकही सार्थक होत आहे की तुमच्यामध्ये हे कौशल्य जोडण्यासाठी. आता पुढे आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही शिक्षण घ्याल, यामध्ये चढाओढी असतात. काही दुःखाला, काही उताराला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि हा सामना करताना जर आम्ही शिक्षक तुमचं बळ बनवण्यास, शिक्षण हे बळ बनवण्यास पूर्णतः तुम्हाला ते देऊ शकलो असलो तर खऱ्या अर्थाने आज डॉक्टर बाबासाहेबांचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत हे अभिमानाने सांगावंसं वाटेल. म्हणून आजच्या दिनी एवढाच प्रण आपण शिक्षक करूया की विद्यार्थी घडवताना त्याला या जीवनात, त्याच्या जीवनात सार्थकपणे आपलं जीवन सफल करण्याचा एक मार्ग मिळेल. आणि हा समाज घडवण्यात, म्हणजे चांगला घडवण्यात तो कारक बनेल आणि तेच आपल्या जीवनाचं पण सार्थक होईल. मान्यवरांनी, आयोजकांनी मला इथे बोलावलं, मला 2 शब्द बोलण्याची इथे आज संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. थँक्यू.